मागील काही काळापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष सुरू आहे आणि एकीकडे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे हे आग्रही असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले। त्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी थेट समुद्रात उतरत आंदोलन केलेलं आहे। त्यांनी गिरगाव चौपाटीवरती काही विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचं समुद्रात उतरून हे आंदोलन केलंय। यावेळी लक्ष्मण हाकेंसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो अशा घोषणा देत त्यांनी सरकारचा निषेध केलेला आहे। तर सरकारमधील ओबीसी नेत्यांचा आणि मंत्र्यांचा देखील त्यांनी निषेध केला। आमचा जर आवाज जर कोणी ऐकत नसेल तर आम्ही करणार काय? तुम्ही आम्हाला मरू पण देत नाही आणि जगू पण देत नाही, मग आम्ही नेमकं करायचं काय? पदवीधर होऊन काय उपयोग? मग मुलगी जन्माला आले हा आमचा दोष आहे का? ओबीसी मध्ये आम्ही जन्माला आलो हा आमचा दोष आहे? नेमका दोष तरी काय तो तरी आम्हाला सांगावा, काहीतरी उत्तर त्यांनी द्यावं, हीच आमची मागणी आहे। पण आमची 3 वर्षापासून फेलोशिप पेंडिंग होती, पण आम्हाला एकही रुपया आता आमच्याजवळ आहे नाही, तर आम्हाला करू या मरू असं हे आहे। एक प्रकारे सारथी आणि बार्टीला फेलोशिप दिली जाते समान न्याय असून पण, आणि आम्हाला अजूनपर्यंत फेलोशिप प्राप्त झालेली नाही आहे। सारखा GR निघाला आहे, सारखंच सगळं सारख्याच ज्या काही रूल्स आहे सगळे सारखे असून पण आम्हाला अजून आमची फेलोशिप मिळालेली नाही आहे। आम्हाला आता फेलोशिप मिळाली नाही तर सगळं सोडण्यावर आलेलं आहे। मला वाटतं ओबीसी समाजासाठी हे सरकार त्या ठिकाणी अत्यंत संवेदनशील आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या तशा प्रकारच्या ओबीसी महामंडळाला निधीसाठी स्वयंस्पष्ट सूचना आहेत, निधीच्या तरतूद करायला सांगितलेल्या आहेत आणि ओबीसी मंत्री स्वतः आमचे अतुल सावेसाहेब या प्रकरणी लक्ष घालत आहेत। त्यांना निधीची कमतरता पडणार नाही अशा प्रकारची सरकारची भूमिका असल्याचं मला नीट माहीत आहे। दीड महिन्यापासून आमचे ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि आम्ही वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्र्यांना महाज्योती अंतर्गत येणाऱ्या PhDच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळत नाही यासाठी आम्ही सनदशीर मार्गानं निवेदनं दिली, सनदशीर मार्गानं मीडियाच्या माध्यमातून या सरकारसमोर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। पण अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर पर्सनलाइज टीका केल्या, आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रचंड आम्हाला त्रास दिला। पण आमचे सारथीला एक न्याय आणि महाज्योतीला एक न्याय। अरे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कसला आला जातीवाद अजितदादा पवार?